रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे एक संशयास्पद बोट आढळून आलेली आहे। या बोटवरती संशयास्पद हत्यारं सापडल्यानं परत एकदा आपली सागरी सीमा सुरक्षा आणि एकूण सुरक्षा जी आहे याच्यावरती प्रश्नचिन्ह उभा राहिलेले आहे। त्यातल्या त्यात दिलासादायक बाब हीच आहे की या बोटीवरती कोणीही व्यक्ती आढळून आलेली नाही। परंतु या सर्व घटनेमुळे पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा आता सावध झालेल्या आहेत आणि या घटनेच्या निमित्तानं परत एकदा भारतीय सागरी सीमा सुरक्षा हा विषय येणाऱ्या काळामध्ये गंभीरपणे चर्चेला जाणार आहे हे नक्की। आज आपण माहिती घेणार आहोत या सागरी सीमांची, त्यांच्या सुरक्षेची, आंतरराष्ट्रीय समुद्री सीमा नेमका काय आहेत हे सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत। यासोबतच किनाऱ्याची जबाबदारी कोणाकडे असते, समुद्राची जबाबदारी कोणाकडे असते हे सुद्धा आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। संशयास्पद बोटीचं प्रकरण जे आहे हे महाराष्ट्र सरकार आणि इतर सुरक्षा एजन्सी जे आहेत यांनी फारच गंभीरपणे घेतलेले आणि याच्यामुळे संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये रेड अलर्ट सदृश परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। याला कारण काय आहे तर 2008 मध्ये जेव्हा मुंबई हल्ला झाला होता त्यावेळेस समुद्रामार्गेच घुसखोरी झाली होती। तसंच 2008 नंतर सागरी सीमा रक्षणाची जबाबदारी आहे ती सुद्धा बदलण्यात आली होती। समुद्र आणि किनारपट्टी याच्या रक्षणाचे 3 भाग आहेत बघा। म्हणजे कसं असतं, जमीन, त्याच्यानंतर समुद्राचा आपला किनारा असतो आणि समुद्र सुरू होतो। मग हा किनारपट्टी जी आहे याची जबाबदारी जी आहे ही स्थानिक पोलिसांकडे असते। किनारपट्टीपासून 12 नॉटिकल मैल म्हणजे 12 सागरी मैल इतकं जे अंतर आहे याची जबाबदारी तटरक्षक दलाकडे असते आणि 12 नॉटिकल मैल ते 225 नॉटिकल मैलापर्यंतची जबाबदारी आहे ही इंडियन नेव्हीकडे। 12 नॉटिकल मैल ते 225 नॉटिकल मैलापर्यंत आंतरराष्ट्रीय समुद्र असतो हे सुद्धा समजून घ्या। तसेच समुद्र किनारा ते हे 225 नॉटिकल मैल या सर्वाच्या संरक्षणाची अंतिम जबाबदारी जी आहे ती भारतीय नौदलावरती निश्चित करण्यात आलेली आहे। मग आता सागरी सीमा किंवा आंतरराष्ट्रीय समुद्र हे कसा ठरवतात तर ते सुद्धा बघूयात। जमिनीवरच्या सीमा आखता येतात, कुंपण घालता येतं किंवा काही ना काहीतरी मार्किंग करता येतं, पण सागरी सीमा ठरवणं हे अवघड काम होतं आणि हा देशादेशातील वादांचा मुद्दा होता आणि अजूनही काही देशातील वादाचा मुद्दा तो आहेच। आता याच्यावरती युनायटेड नेशन्सने तोडगा कसा काढला तर लॉ ऑफ द सीच्या रूपाने त्यांनी तोडगा काढला। यानुसार एखाद्या देशाच्या किनारपट्टीपासून खुल्या समुद्रात 12 सागरी मैलाचं अंतर जे आहे ही त्या देशाची सार्वभौम सागरी सीमा मानली जाते। मग एक सागरी मैल किंवा एक नॉटिकल मैल म्हणजे 1.8 किलोमीटर असतं हे समजून घ्या। म्हणजे भारताच्या समुद्र किनाऱ्यापासून 22 किलोमीटर पर्यंत आपल्या देशाची सार्वभौम सागरी सीमा आहे। या बाउंड्रीच्या आत जर का इतर देशाच्या नागरी जहाजांना यायचं असेल तर किनारा ज्या देशाचा आहे त्या देशाची पूर्व परवानगी घेऊनच त्यांना तसं यावं लागतं, म्हणजे संमती गरजेची आहे। या सागरी सीमेबाबत 200 नॉटिकल मैलापर्यंत त्या देशाचं एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन सुद्धा असतं। कोणत्याही देशाच्या जहाजांना 12 नॉटिकल मैलाच्या पलीकडे मुक्त संचार उपलब्ध आहे, म्हणजे 12 नॉटिकल मैलाच्या आत यायचं नाही, पण 12 नॉटिकल मैलापासून 225 नॉटिकल मैलापर्यंत जरी इंडियन नेव्हीचं त्याच्यावरती कंट्रोल असेल तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय जहाजांना ती खुले असते सीमा, हे समजून घ्या। आणि त्या रेषेच्या आतमध्ये जर का कोणत्याही जहाजाला यायचं असेल तर परवानगी कंपल्सरी आहे। तसेच एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या देशाने आर्थिक कारवाया करू नयेत असा देखील संकेत आहे, तसे नियमच बनवलेले आहेत। यासोबतच जर का 2 देश एकमेकाला लागून असतील तर त्या 2 देशांनी एकमेकांसोबत संगनमताने एकमेकाच्या संमतीने सीमा ठरवावी असंही सांगितलेलं आहे। आणि जर का एखादा देश छोट्या 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 बेटांपासून बनलेला असेल तर जे त्यांचं शेवटचं बेट असेल त्या बेटापासून पुढे 12 नॉटिकल मैलापर्यंत त्यांची आंतरराष्ट्रीय सीमा असते हेही समजून घ्या। आता बघा 2020 पर्यंत 168 देशांनी हा कायदा स्वीकारलेला आहे जो युनायटेड नेशन्सनी बनवलेला आहे। तो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मध्ये व्यापारी जहाजांची ये-जा होत असते आणि त्यांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय समुद्रात इंडियन नेव्हीद्वारे युद्धनौका तैनात केलेल्या आहेत, गस्त नौका आहेत आणि पाणबुड्या सुद्धा याच्या सोबतीला दिलेल्या असतात। काही जर का संशयास्पद वाटलं तर योग्य ती कारवाई करण्याचे अधिकार सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहेत। मग काही जणांना प्रश्न पडला असेल की मग मच्छीमारांना कुठपर्यंत मासेमारी करता येते, तर त्याचं उत्तर असं आहे की मच्छीमारांना जर का मासेमारी करायची असेल तर ते 12 नॉटिकल मैलापर्यंत तशी
मासेमारी करू शकतात. जर का याच्या पलीकडे त्यांना जायचं असेल तर त्यांना इंडियन नेव्हीची तशी परवानगी घ्यावी लागेल आणि त्यानंतरच त्यांना पुढे जाता येऊ शकेल. खरं तर बहुसंख्य जी मासेमारी केली जाते ही 3 ते 5 नॉटिकल मैलापर्यंतच केली जाते. पण ज्या वेळेस थंडीचे दिवस असतात त्यावेळेस मासे खोल समुद्रात जातात, त्यावेळेस सुद्धा अगदी 6 ते 8 नॉटिकल मैलापर्यंतच ही मासेमारी केली जाते. त्याच्या पलीकडे सहसा कोणी जात नाही. यासोबतच प्रत्येक बोटवरती RFID म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिटी डिकोडर जो आहे हा बसवलेला असतो. म्हणजेच काय, प्रत्येक बोटीच्या हालचालीवरती मुंबईतील समुद्री बचाव नियंत्रण कक्ष, ज्याला MRCC असं म्हटलं जातं, त्याचं अगदी बारीक लक्ष असतं. यामुळेच एखादी बोट विना परवानगी जर का भारतीय समुद्रात आलीच किंवा नोंद नसलेली एखादी बोट जर का भारतीय समुद्रात आली तर तिला अडवलं जातं आणि याच MRCC द्वारे संकटात असलेल्या जहाजांना मदत सुद्धा पाठवली जाते, हे एकदा लक्षात घ्या. ज्या ज्या बोटी असतात त्याच्यावरती तुम्हाला बघा वेगवेगळ्या रंगाचे झेंडे दिसले असतील. सुरक्षेच्या दृष्टीने विशेष ओळख व्हावी यासाठी त्यांच्यावरती हे झेंडे असतात. नेव्हीने प्रत्येक भागातील नौकेसाठी एक विशिष्ट रंग फिक्स केलाय आणि त्याचं पालन होणं गरजेचं आहे. भारतात रजिस्ट्रेशन असलेल्या जर का या बोट असतील तर त्यांच्यावरती तिरंग्यासह त्या भागाला जो दिलेला विशेष झेंड्याचा कोड असेल तो झेंडा फडकवणं त्यांनी गरजेचं आहे. या रंगाच्या कोडमुळे ती बोट नेमकी कुठली आहे, कुठून आलेली आहे, ही सर्व माहिती समजते आणि हे झेंडे राज्य आणि राज्यातील भाग याच्यानुसार विभागलेले असतात. म्हणजे बघा, भारताचा तिरंगा आहेच त्याच्यावरती, यासोबतच जर का बोट गोव्याची असेल तर त्याच्यावरती त्याचा वेगळा कोड असेल, महाराष्ट्राची असेल तर त्याचा कलर कोड वेगळा असेल, गुजरातचा कलर कोड वेगळा असेल. यासोबतच राज्यामध्ये नेमक्या कोणत्या भागातली ही बोट आलेली आहे, म्हणजे अगदी वरच्या कोकण किनारपट्टीची आहे, मधल्या कोकण किनारपट्टीची आहे की अगदी खालच्या कोकण किनारपट्टीतली आहे, याचा सुद्धा वेगळा कोड त्याच्यावरती दिलेला असतो. मोठी जहाजं असतात कुठं, तर आंतरराष्ट्रीय समुद्रामध्ये असतात नांगर टाकून. 225 नॉटिकल मैलाच्या पलीकडे जो समुद्र असतो तो खुला समुद्र असतो. त्याच्यावरती कुणाचाही एकाचाही हक्क नाही आणि कुणी त्याच्यावरती तसा दावाही करू शकत नाही. मग प्रत्येक देश काय करतो, त्यांच्या किनाऱ्यापासून जर का एखादं जहाज निघालं तर त्यांचं जिथपर्यंत क्षेत्र आहे, म्हणजे या केसमध्ये आपण म्हणूया 225 नॉटिकल मैल आहे, 225 नॉटिकल मैलापर्यंत जर का एखादं जहाज मुंबईवरून निघालं तर तिथपर्यंत त्याला इंडियन नेव्हीद्वारे सुरक्षा पुरवली जाणार आणि त्याच्या पलीकडे मात्र ते जहाज जे आहे ते काय करतं, समुद्री चाच्यांचा धोका होऊ नये म्हणून स्वतःची अशी सुरक्षा व्यवस्था करतं. म्हणजे ते काय करतात, कुठलेही प्रायव्हेट जे सुरक्षा एजन्सीवाले आहेत त्यांच्यासोबत करार करतात, म्हणून त्या जहाजांवरती बंदुका वगैरे हे इतर हत्यारं असतात. आणि याही बोटीच्या बाबतीमध्ये तसंच झालेलं आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात दिलेल्या निवेदनानुसार या बोटीवरती जी शस्त्रं सापडलेली आहेत त्याची माहिती मिळालेली आहे. ही बोट मस्कत येथून समुद्रमार्गे युरोपला जाणार होती आणि पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तुर्तास तरी या बोटीचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नाहीये. आता बघा, तटरक्षक दलाच्या नौका सतत गस्त घालत असतात. एक विशिष्ट अशी रचना असते आणि त्या रचनेमध्येच त्या फिरत असतात. तसेच प्रत्येक जी नौका आहे त्यांच्यासाठीचा एक एरिया सुद्धा त्यांनी असा पर्टिक्युलर त्यांना दिलेला असतो. म्हणजेच काय, तर किनाऱ्याचा भाग जो आहे हा लोकल पोलिसांकडे आहे, तिथपासून 12 नॉटिकल मैलापर्यंत तटरक्षक दल आहे आणि तिथून पुढे 225 नॉटिकल मैलापर्यंत इंडियन नेव्हीची जबाबदारी आहे. एवढी सगळी रचना असूनही ही बोट भारतीय हद्दीत घुसली कशी, हाच मुळात चर्चेचा विषय आणि टेन्शनचा सुद्धा. नौदलाच्या पश्चिम कमांडचं मुख्यालय आहे मुंबईमध्ये आणि याच्या अंतर्गत गुजरात पासून ते अगदी कर्नाटक पर्यंतचा परिसर होतो. यात युद्ध नौकांचे 12 तळ आहेत, 3 हवाई तळ आहेत आणि 3 रुग्णालये सुद्धा आहेत आणि MRCC द्वारे संपूर्ण अरबी समुद्रावरती अगदी बारीक नजर ठेवली जाते. तटरक्षक दलाचे सुद्धा मुरुड, रत्नागिरी आणि डहाणू या ठिकाणी तळ आहेत आणि या तिन्ही तळांद्वारे पालघर पासून ते अगदी सिंधुदुर्ग पर्यंत देखरेख ठेवली जाते. पण एक लूपहोल आहे बघा ह्या सर्व सिस्टीम मध्ये, तो असा की तटरक्षक दलाच्या नौका या असतातच मुळात बचाव कार्यासाठी, युद्ध आणि संरक्षणासाठी त्या बनलेल्याच नाहीयेत. म्हणजे सपोज एखाद्या बोटीवरती आग लागली किंवा त्या बोटीवरचं कोणी समुद्रात पडलं आणि ते बुडायला लागलं किंवा तेल गळती झाली तर अशा परिस्थितीसाठीच या तटरक्षक दलाच्या ज्या नौका आहेत, ज्या शिप्स आहेत त्या बनलेल्या आहेत. 2008 नंतर मुंबईची सागरी सुरक्षा भक्कम करायची म्हणून सागरी कवच सुरू केलं असलं तरी सुद्धा पोलिसांना पाण्यामध्ये गस्तीचं पुरेसं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाहीये, ही त्यातली वस्तुस्थिती आहे. यासोबतच बोटींची परिस्थिती सुद्धा चांगली नाहीये. पोलीस, तटरक्षक दल आणि नौदल यांच्या समन्वयाने सुरू झालेली ही सागरी कवच मोहीम जी आहे ही आपली जी 7200 किलोमीटरची संपूर्ण सागरी सीमा आहे या सर्व ठिकाणी राबवणं ही काळाची गरज आहे. यासोबतच
गस्त जी आहे ही पर्टिक्युलर टाइम पिरियड नंतर घालण्यापेक्षा ती सतत 24 तास सुरू राहणं हे सुद्धा गरजेचं आहे. नौदल रडारद्वारे समुद्रावरती बारीक लक्ष ठेवतंय, मान्य आहे. नौदलाच्या नेतृत्वात किनारपट्टी सुरक्षा समन्वय समिती ही कार्यरत आहे. तरी सुद्धा होतंय काय, ह्या सर्व गडबडी होत आहेत. या सुरक्षा समन्वय समितीची सुद्धा प्रत्येक महिन्याला बैठक होते. सुरक्षेत त्रुटी जर का आढळल्या तर त्या दूर कशा करायच्यात याबाबत नौदलाकडून मार्गदर्शन सुद्धा केलं जातं. म्हणजे काय, हे सर्व सिस्टीम जी आहे ही अगदी ओके आहे, अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे कागदावरती तरी हे अगदी छान आहे. पण एका मोठ्या समस्येकडे सरकारला येणाऱ्या काळामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. ते म्हणजे असं की सागरी सुरक्षेत गुंतलेल्या प्रत्येक दलाला असं वाटतं की सागरी सुरक्षा ही त्यांच्यावरती लादलेली अतिरिक्त जबाबदारी आहे. आणि असं मत ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी मागे व्यक्त केलं होतं. म्हणजे कसं बघा, नेव्ही मधल्यांना वाटतं काय, आपलं काम आहे युद्धात देशाचं संरक्षण करायचं किंवा समुद्रामध्ये युद्ध करायचंय आपल्याला. तटरक्षक दलाला काय वाटतं की आम्हाला बचाव कार्य जे आहे तेच करायचं आहे. कोणी बुडत असेल तर ते वाचवायचं आहे, आग लागली तर ते बघायचं आहे, शोध आणि सुटका याच्यामध्ये मदत करायची आहे. एखादी नौका जर का दिशा भरकटली तर त्यांना दिशा दाखवायची आहे. आणि सागरी पोलीस आणि सीमा शुल्क विभाग जो आहे यांना असं वाटतं की हे सीमा सुरक्षा वगैरे जर का करायचं असेल तर आपल्याकडे त्याच्यासाठीची पुरेसे साधनच उपलब्ध नाहीयेत. यासोबतच काही किनारी राज्य जे आहेत त्यांची अशी भूमिका आहे की सागरी सुरक्षा ही केंद्राची जबाबदारी असायला पाहिजे. कारण की राज्याकडे यासाठीचं अतिरिक्त मनुष्यबळ, नौका, इंधन आणि इतर पायाभूत सुविधांसाठीची आवश्यक संसाधनच नाहीयेत. येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नयेत म्हणून केंद्र, राज्य, पोलीस, तटरक्षक दल आणि इंडियन नेव्ही या सर्वांनाच समन्वय साधावा लागणार आहे. कारण की सागरी सुरक्षा आणि एकूण देशाची सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी, ही जबाबदारी झटकून चालणार नाही. तुम्हाला जर काही माहिती आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि या संपूर्ण घटनेबद्दलचं तुमचं मत काय आहे हे सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओज लाईक करा. आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.